काँग्रेस टायमाला गॅस 500 रुपयाला होता, आज 1200 रुपयाला नेलाय. आणि काँग्रेस टायमाला तेव्हा 70 रुपये सोनं होतं, आज ह्यांनी 1,70,000 रुपयाला नेले. तेव्हा 70 रुपये लिटर पेट्रोल होतं, आज ह्यांनी 110 रुपये लिटर पेट्रोल नेले. बरोबर आहे ना, पण सर्वसामान्य माणसाला जगणंच अवघड करून ठेवलंय आता. सरकार काही व्यवस्थित वाटत नाही. त्याला सरकार कारणीभूत आहे बघा सर, फक्त बाकी कोण नाही कारणीभूत. मोदी सरकार कारणीभूत आहे. फिरसे काँग्रेस किंवा कोकरोचची सत्ता येणार आता. कोकरूची होय फेमस झाले आमच्याकडे पुणे सगळीकडे भारतात आहे पुऱ्यान. नाही. सोनं घेऊन नका म्हणते की मोदी साहेब. अहो घेऊ नका म्हणा, मुलीचे लग्नाशी ते काय घालावं का नका बायकांनी सांगा. हा वय झाल्यावर म्हातारपणी घालावं का, चौघाच्या खांद्यावर गेलो घालावा. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट सध्याला घडताना आपल्याला संपूर्ण जगभर बघायला मिळते. सध्याला दिवसेंदिवस पेट्रोलचे दर 80 पैसे 90 पैसे 1 रुपया हे दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळते. आज पेट्रोल जवळपास 110 रुपये लिटर एवढं झालं असताना आज पंढरपूरमध्ये जर बघितलं, जर सीएनजी जर तुम्ही बघितलं तर जवळपास 99 रुपये सीएनजी एवढी सीएनजी ची किंमत झाली आहे. आणि लाईन जवळपास अर्धा किलोमीटर एवढी लाईन या सीएनजी साठी लागले. डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना मात्र सर्वसामान्यांचं बजेट हे आपल्याला ढासळताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतंय. खरं तर एकूण असताना जर फक्त पेट्रोलच्याच किमती वाढत नाहीत, यामुळे दुधाच्या किमती, भाजीच्या किमती, त्यासोबत सर्वसामान्यांचे जीवन देखील त्या ठिकाणी अडचणीत येत चाललंय. एवढं असताना अनेक पेट्रोल पंपावरती सध्याला डिझेल पेट्रोल उपलब्ध नाही. हे सगळं असताना लोकांचं म्हणणं काय करतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब, काय पहिली प्रतिक्रिया आहे त्यांच्याकडे घेतोच, काय डिझेल पेट्रोल एवढं लागलंय, नाही एवढं लागलं त्या महागाई तर वाढत चालली आहे, त्याच्या बरोबर आम्हाला तर नंबर लावायचेच आहेत. जोपरात नंबर आणि अर्ध्यात नंबर आला की सीएनजी संपलेला असतं. सोलापूर जिल्ह्यात तुमचे सीएनजी पंप कमी आहेत. मग काय सगळ्याच अडचणीला पेट्रोल काय 110 रुपये लिटरला गेले, रोज दिवस वाढला पेट्रोल. आपण सामान्य माणूस असंच बघायचं काम करायचं, काय बोलायचं काम करायचं नाही. बोलला म्हणजे चुकला माणूस, बोलायचं नाही. कोण आहे ह्याला कारणीभूत? ते नाही सांगू शकत. बर, आता ते सर्वांना माहित आहे कोण आहे कारणीभूत. नवीन काय सांगायला नको. ते हाल आहेत. काय दिवसेंदिवस पेट्रोल दर वाढत चालले, तर सर्वसामान्य म्हणजे जे आपल्या लोकांचे रोजचा खर्च वाढत चाललाय, काय प्रतिक्रिया बद्दल? याला मोदी सरकार कारणीभूत आहे. काय करायला पाहिजे मोदी सरकारनं? मोदी सरकारनं राजीनामा द्यायला लागतंय. राजीनामा द्यायला पाहिजे. हा काय सोनं खरेदी करू नका सोनं म्हणते 1,70,000 शेतकऱ्यांना 2 रुपये. माझा कांदा आहे 5 एकर. माझा कांदा, स्वतःचा कांदा 5 एकर मी ट्रॅक्टरनं पूर्ण सगळा हे केलाय. माझ्या कांद्याला 2 रुपये किलो भाव आलाय. 2 रुपये किलो 2 रुपये किलो कांदा गेलाय. शेतकरी कामगार बाया 500 रुपये मग घेते ते, घडी 700 रुपये हजेरी घेते. आणि आम्ही कुठलं काय करायचं सांगा, मला सांगा. कुठल्याच ह्याला भाव नाही, भेंडीला नाही, गवारीला नाही, कांद्याला नाही. आणि ह्यानी पेट्रोल वाढविलंय, सोनं वाढविलंय, चांदी, सगळं काय शेतकऱ्याला मुश्किल केलं जगणं ह्यानी. सोनं घेऊन नका म्हणते की मोदी साहेब. अहो घेऊ नका म्हणा, मुलीचे लग्नाशी ते काय घालावं का नका बायकांनी सांगा. वय झाल्यावर म्हातारपणी घालावं का, चौघाच्या खांद्यावर गेलो घालावा. सोनं घ्यायला मग तुम्ही मोठे घालताव, आम्ही घातलं मग काय होतंय. बरोबर. तुम्ही आज शिक्षकाला किती पगार आहे, लाख दिली, लाख रुपये. तुम्ही आज शेतकऱ्याला आहे का पगार काय? बरोबर. सर्वसामान्य बजेट असेल त्याच्यामुळे पूर्ण ढासळत आहे. आज जगायचं कसं सांगा. आम्ही आज तेल मागले, शेंगदाणे मागले, ते आज काय स्वस्त आहे तुम्ही सांगा टोले. तर या प्रतिक्रिया लोकांच्या बघायला मिळते. साहेब नमस्ते. कुठलं गाव तुमचं? पुणे. पुणे. काय प्रतिक्रिया? दिवसेंदिवस पेट्रोलचा दर वाढलाय, तर आज पेट्रोल 110 रुपयाला गेले, सीएनजी 99 रुपयाला गेले. हे असं तरी पण मिळत पण नाही लोकांना. काय काय बरोबर आहे ना, पण सर्वसामान्य माणसाला जगणंच अवघड करून ठेवलंय आता. काय तेलाच्या पाठीमागे रेट वाढलेले आहेत, खाद्य तेलाच्या पाठीमागे आहेत, आणि खाण्याच्या वस्तूवरचे पण आहेत. काय त्यामुळे हे सरकार काही व्यवस्थित वाटत नाही. व्यवस्थित वाटत नाही वाटत. कधी वाटलं होतं का 110 रुपये आपलं पेट्रोल डिझेल जाईल? नाही ना, कधीच अपेक्षित नव्हतं. आपल्याला मागच्या वेळेस काँग्रेसच्या काळामध्ये 76 रुपये झालं होतं तरी आपण तिथं नाराज होतो. आज आता 110 वर गेले, खूप नाराज आहे. बर, पंतप्रधान साहेब म्हणजे सोनं खरेदी करू नका, दुसरी गोष्ट तेल जपून वापरा, त्यात मध्ये देशभक्ती म्हणते. त्याच्यामुळे काय होणार आहे, सोनं नाही खरेदी केलं तर बाहेर पैसे जाणार नाही आपल्या देशाला. कुठं आता तरी कुठं जातोय, यांच्यावर मोकार कर्ज करून ठेवलंय त्यांनी. जण काय शेतकऱ्यांचे कसे दिवस आहेत? शेतकऱ्यांचे तर हालच आहे. शेतकऱ्यांच्या बाजार कुठल्या मालाला कुठला बाजार दिला त्याने, कुठलाच बाजार दिलेला नाही आतापर्यंत. फक्त सांगतात शेतकऱ्यांना आपण हे करू ते करू. आतापर्यंत 15 वर्षाच्या काळामध्ये सोयाबीनला 5,000 रुपये रेट आहे, त्याच्यापेक्षा खालीच आहे, वर कधी गेला. आणि सोयाबीन तेलाचा रेट कुठे गेलाय? पहिलं काँग्रेस बरोबर होतं. हो, काँग्रेस. दादा नमस्ते. नमस्ते. पुण्यावर चालला? पुण्यावरला. बर, सीएनजी भरायला किती वेळ झाला थांबलाय? 2-3 तास झालेला आहे. 2-3 तास झाला थांबलाय. काय हो, सीएनजी पण 99 रुपयाला गेलाय, पेट्रोल पण जवळपास 110 रुपयाला गेले. काय वाहन धंदा कसा करा, किंवा कसं परवडतंय सगळं केलं? वाहन धंदा करण्याचा आता काही पर्याय नाही ना शेवटी. हा. उदरनिर्वाह करण्यासाठी वाहन धंदा करावा लागणारच ना. हा. पण आता महागाई पाहता लोक सुद्धा
येतात लाईनला लागतात, पर्याय नाही राहिला. काय नाही बघा, त्याला सरकार कारणीभूत आहे बघा सर, फक्त बाकी कोण नाही कारणीभूत. हा. मोदी सरकार कारणीभूत आहे. यांना इलेक्शनच्या टायमाला मला सांगा मातागाणी 3-3, 2-2 हजार रुपये देतात. हा. मग मला सांगा 3-3, 2-2 हजार रुपये देण्यापेक्षा तीच सर्वसामान्य लोकांशीला, शेतकऱ्याशीला किंवा गोरगरिबाला तुम्ही भाव द्या, शेतकऱ्या सगळ्याला. आणि मला सांगा ही सरकार आल्यापासून नोकरी नाही त्या युवकाला किंवा हाताला काम नाही, कुठलेच सगळे बेरोजगार करून टाकले यांनी सगळं. काँग्रेस टायमाला गॅस 500 रुपयाला होता, आज 1200 रुपयाला नेलाय. आणि काँग्रेस टायमाला तेव्हा 70 रुपये सोनं होतं, आज ह्यांनी 1,70,000 रुपयाला नेलंय. तेव्हा 70 रुपये लिटर पेट्रोल होतं, आज ह्यांनी 110 रुपये लिटर पेट्रोल नेलंय. आज काय ह्यांनी सचटवलंय सांगा, सगळे पूर्ण महागाई ह्यांनी वाढविली आहे बघा. आम्हाला काँग्रेस सरकार पाहिजे, आम्हाला ही सरकार नकोय. बीजेपी नकोय, नको, ही शेतकरी सरकार नाही. हे शेतकऱ्याचं सरकार नाही अशी नाही. खरं तर प्रतिक्रिया लोकांकडून बघायला मिळते. अजून काय लोक आहेत त्यांच्यासोबत आपण करतो थोड्या वेळात संवाद साधूया. साहेब नमस्ते. नमस्ते. कुठून आलो? माळशिरस. माळशिरस. काय 110 रुपयाला तिकडे पेट्रोल गेले, सीएनजी 99 रुपयाला गेलाय, कसं करायचं इकडे आता? आता काय सरकारनं वाढवलंय, आता काय बरं करायचं? चाललंय, बरं वाटतंय का सगळे? हे लय धोक्यात आहे. हा, परत जास्तच वाढवणार आहे. बीजेपी सरकारनं लय धोका केला. बर. काय मग मोदी काय? साहेब सांगतात तेल लय कमी खावा, देशभक्ती त्यामध्ये, सोनं काय? खरेदी करू नका. अहो, काय आता ते त्यांना माहित, मोदीसनी काय माहित आता. हा, शेतकऱ्याचे किती दिवस आहेत? शेतकऱ्याचं लय हालत बेकार. आमच्या गारवड साईडला तर प्यायला पाणी नाही आता. हा, गारवड माळशिरपासून 18 किलोमीटर पुढे बरं, आहे. एवढी वाईट अवस्था आहे. लय वाईट अवस्था हा. आहे. तरी पाण्याचे टँकर अजून नाही तिकडं. काँग्रेस बरोबर आहे पहिलं, काँग्रेस बी चांगलंच होतं बरं हा. का. बीजेपेक्षा तर चांगलं होतं काँग्रेस. चांगलं होतं. हा. हा. आणि फिरसे काँग्रेस किंवा कॉक्रोचची सत्ता येणार आता. कोकरूजचे होय. कोकरूज आहे का, फेमस झाले का? फेमस झाले आमच्याकडे. पुणे सगळीकडे भारतात आहे पुऱ्यान. हा, कोकरूज पाहिजे. कॉक्रोच पाहिजे. हा, ज्या काय वाटतं पेट्रोल पंप पैसे आल्यावरती सीएनजी 99 रुपयाला झालाय, पेट्रोल 110 रुपयाला झाले, डिझेलची किंमती रोज वाढते. आता कसं आहे दादा, माहित आहे का, महागाई वाढायला लागलेली आहे, त्यामध्ये काही दुमत नाहीये. हा. सीएनजी चे रेट वाढलेले आहेत, ही सर्वसामान्यांसाठी तर खूप हम्म. म्हणजे अवघड Budget झालेलं बिघडते आहे. सगळं बजेट कोलमडत आहे. हम्म. आता आम्ही 2 तास झालं सीएनजीच्या लाईन मध्ये उभा आहे. हा, हा. वास्तविक आता सीएनजी हा इथं सीएनजी चे पैसे घेतले जातात, परंतु इथं बायोगॅस मिळतो आम्हाला. बायोगॅस सीएनजी नाही. सीएनजी नाहीये, हा, इथं हा. बायोगॅस मिळतो आम्हाला. बरं. हा. सीएनजी मिळत नाही, हा, हा. परंतु पैसे मात्र सीएनजी चे घेतले जातात. बरोबर. हा, हा. परंतु नाईलाज आहे, गाड्या तर चालवायच्या आहेत. हम्म. गाड्याला सीएनजी असो नाही तर बायोगॅस असो, भरल्याशिवाय पर्याय नाही. सरकारच्या कामाबद्दल एकूण काय प्रतिक्रिया? सरकारचे चालले बरोबर चाललंय. सरकारने आता एकच करायला पाहिजे की कसल्याही परिस्थितीमध्ये महागाई नियंत्रण करणं गरजेचं आहे. हा. जरी तिकडे इराण आणि अमेरिकेचं युद्ध जरी चाललं असलं हा. तरी सर्वसामान्य भारताच्या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हा. म्हणून सरकारने उपाययोजना करून लवकरात लवकर ही काही जी महागाई वाढायला लागलेली आहे त्याच्यामधून रिलीफ मिळावं लोकांना. तर या एकूण खरं तर प्रतिक्रिया इथल्या लोकांच्या बघायला मिळत्या. प्रामुख्यानं दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल, त्या पाठीमागचं होणारे सर्वसामान्यांची धावपळ असेल, या एकूण वातावरणामध्ये खरं तर सर्वसामान्याचं बजेट, आर्थिक बजेट त्या प्रामुख्यानं ढासळलेलं चित्र आपल्या संपूर्ण जगभर त्या ठिकाणी बघायला मिळते. लोकांचा भारतीय जनता पार्टीविषयी किंवा त्यांच्या असणाऱ्या धोरणाविषयी हा तीव्र राग हा खरं तर लोकांच्या प्रतिक्रियेतून आपल्या सध्याला बघायला मिळतोय. हे एकूण त्या ठिकाणी असलं तरी लोक काँग्रेसचं सरकार बरं होतं असं प्रामुख्यानं आपल्यासोबत त्या ठिकाणी बोलून दाखवतात. खरं तर पेट्रोलच्या वाढणाऱ्या दिवसेंदिवस किमती या खरं तर सर्वसामान्यांचं बजेट ढासळणारे आहेत. त्यामुळे याच्यावरती लवकरात लवकर तोडगा सरकारनं काढावा अशी अपेक्षा तर त्या ठिकाणी सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जाते. कॅमेरामन रोहित सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.